मैत्रिणींनो, तुम्हाला मानसिक शांती हवी आहे का? बघा, आपल्याला मानसिक विश्रांती आणि स्वतःशी जोडले जाणे यावर लक्ष देणे खूपच महत्त्वाचे झाले आहे. आपल्या आयुष्यात कधीकधी थोडंसं थांबणं देखील गरजेचं आहे. मैत्रिणींनो, आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपण किती वेळा खरोखरच थांबतो? आजची दुनिया आपल्याला नेहमीच धावायला लावते. कामाचे ताण, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि या सगळ्या धावपळीमध्ये आपण एका गोष्टीला तर सहजच विसरून जातो, ती म्हणजे आपली मानसिक शांतता. तर मग ही मानसिक शांतता आपल्याला कुठून मिळेल, कशामधून मिळेल हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला असे वाटत असेल की मानसिक शांतता मिळण्यासाठी अनेक मार्ग असतील, पण सर्वात मोठा प्रभावी मार्ग कोणता आहे तुम्हाला माहीत आहे का? तर आपण आज तोच मानसिक शांतता देणारा एक मार्ग पाहणार आहोत, उपाय पाहणार आहोत. तो म्हणजे योग, म्हणजेच आपण त्याला योगा असे म्हणतो. आज आपण याच योगाबद्दल बोलणार आहोत. पण मैत्रिणींनो, योगा म्हणजे फक्त आसने हाच अर्थ नाही, तर योगाचा अनेक अर्थ आहे. तर योगाच्या रूपाबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर बघा, योग म्हणजे फक्त शरीरच नाही तर मनसुद्धा आहे. योग म्हणजे काय? अनेकांसाठी फक्त कठीण शरीराला लवचिक बनवणे, अवघड आसन करणे म्हणजेच योग आहे असे त्यांना वाटते. पण योगाचं खरं महत्त्व त्याही पलीकडे आहे. तुम्हाला माहीत आहे का? योग म्हणजे फक्त आसन करणे नाही, तर योग हा आपल्या स्वतःला समजून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कारण योग आपल्या स्वतःला स्वतःशी जोडून ठेवतो. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव, आपल्या श्वासाची प्रत्येक लहर आणि आपल्या मनातील प्रत्येक विचार याचा समन्वय साधणे म्हणजे योग. या इंटरनॅशनल योग दिनानिमित्त आपण लक्षात घेऊया की एक निरोगी शरीर जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच महत्त्वाचं एक मन सुद्धा आहे. चला तर मग आता एक छोटासा प्रयोग करून पाहूया. त्या अगोदर तुम्हाला मी सांगू इच्छिते की तुम्ही कामात कितीही व्यस्त असाल तरी 10 मिनिटे का होईना स्वतःसाठी काढा. आता 10 मिनिटे तुम्ही शांत एका जागी जिथे आहात ना, तिथे तुम्ही आरामात बसा, आरामदायी स्थितीत बसा. त्यानंतर तुमचे डोळे हळूवारपणे मिटून घ्या आणि तुमचे खांदे सैल सोडा, म्हणजे शिथिल करा. स्वतःसाठी वेळ काढा 10 मिनिटं आणि शांतपणे निवांत मेडिटेशन करा. यालाच आपण मेडिटेशन असं म्हणतो. तर बघा, आपण या मेडिटेशनमध्ये आपण काय करायचं आहे, शांत डोळे झाकून मिटून बसायचं आहे, डोळे झाकून. आणि आपल्याला काय करायचं आहे, शांत श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तुमचे लक्ष फक्त आणि फक्त तुमच्या श्वासावरच केंद्रित होणे गरजेचं आहे. त्यानंतर श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना हळूवारपणे सोडा आणि हळूवारपणे श्वास घ्या. त्यानंतर श्वास आत घेताना शरीरात जो काही बदल होतो, जो काही शरीराला तुमची जाणीव होते ना, तो अनुभवण्याचा प्रयत्न करा. श्वास घेतल्यानंतर श्वास बाहेर सोडताना मनातले सगळे विचार बाहेर निघून जात आहेत अशी कल्पना करा. जसे की श्वास घ्या, 4 सेकंद थांबा, श्वास सोडा, पुन्हा 6 सेकंद थांबा आणि मनाला थोडी विश्रांती द्या. पुन्हा श्वास घ्या, श्वास सोडा. ही प्रोसेस तुमची चालूच ठेवा. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं ही प्रोसेस करा. यालाच आपण सिंपल भाषेत मेडिटेशन असं म्हणतो. या योगामुळे तुमच्या मनातील विचार, तणाव हळूहळू निघून जायला मदत होईल. अशा पुढील 3 मिनिटे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या अस्तित्वाचा आनंद घ्या. कोणताही विचार मनात आलाच तर त्याला सहजपणे येऊ द्या आणि त्याच पद्धतीने सहजपणे जाऊन देखील द्या. त्या विचारात गुंतून जाऊ नका. फक्त तुमच्या मनाला मौल्यवान विश्रांती द्या. हळूहळू आपले लक्ष पुन्हा अवतीभोवतीच्या आवाजाकडे आणा. त्याच्यानंतर हळूहळू डोळे उघडा आणि आपले दोन्ही हात एकमेकांना घासा आणि ते आपल्या डोळ्यांवरून तोंडावरून फिरवा. त्यानंतर स्वतःला कसे वाटले या 10 मिनिटात? तुमच्या मनातील गुंतागुंत थोडी कमी झाली आहे का? शरीरात थोडासा बदल झाला आहे का? हलकेपणा जाणवत आहे का? हे जाणून घ्या आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याचा काय फायदा तुम्हाला होत आहे. निरोगी शरीर असावे याकडे आपण लक्ष देतो, पण निरोगी शरीराबरोबर मन देखील निरोगी असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, योगा जादू आहे, म्हणजेच मेडिटेशनची जादू आहे. तो आपल्याला शरीराची काळजी घ्यायला शिकवतो, पण मनाची देखील काळजी घेणं शिकवतो. मानसिक शांतता ही तुमच्या कामाची कार्यक्षमता वाढवत असते, तुमचे नातेसंबंध सुधारत असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सुखी बनवत असते, आनंदी बनवत असते. आणि ही विश्रांती तुमच्यासाठी नवीन ऊर्जा देणारी देखील ठरते. ती तुम्हाला पुन्हा नव्याने धावपळ करायला सज्ज करत असते. तर मैत्रिणींनो, या योग दिनाच्या दिवशी तुमच्यासाठी हे गिफ्ट आहे आणि हेच 10 मिनिटं तुमच्यासाठी दररोज एक छोटंसं योगासन बनून जाऊ देत. दररोज किमान 10 मिनिटं तरी शांतपणे बसा, श्वास घ्या, श्वास सोडा आणि ही मेडिटेशनची योगाची प्रोसेस नक्की करा. मैत्रिणींनो, हे थोडंसं का होईना थांबणं अधिक लांबपर्यंत तुम्हाला जाण्यास मदत करते. तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय दिनाच्या खूप 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 शुभेच्छा.
तुम्ही मनाची काळजी घेण्यासाठी काय करता कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी गृहिणी फॅशन लॅब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा. आणि हा आपला व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका.